नमस्कार. मी गणेश चप्पलवार, ॲग्रो टुरिझम विश्वचा संस्थापक. 16 मे ह्या जागतिक कृषी पर्यटनाच्या निमित्ताने आपण दरवर्षी कृषी पर्यटनाला घेऊन परिसंवाद आयोजित करतोय आणि आजचा हा परिसंवादाचा दुसरा दिवस आहे. आज आपल्या सोबत आहेत चंदन भडसावळे सर. त्यांचे वडील आणि ते गेल्या 1986-87 पासून भारतात पहिल्यांदा ॲग्री टुरिझमला सुरुवात केली आणि ते उत्तम पद्धतीने आजही सक्सेसफुल ॲग्री टुरिझम म्हणून ते रन करतायत आणि आणि कित्येक तरुणांना आपल्यासारख्यांना ते मार्गदर्शन करतायत. तर त्यांचा आजचा विषय असा आहे, की भारतातील पर्यटनातले भविष्य काय आहे? राइट. ॲग्री टुरिझम हा मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढत आहे. लोकही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. त्याच विषयावरती बोलण्यासाठी चंदन सर आहेत. मी चंदन सरांना विनंती करतो, की सर तुम्ही थोडक्यात ॲग्री टुरिझमची सुरुवात कुठून केलात? कसं केलात? आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं आणि भारतातलं ॲग्री टुरिझमला घेऊन भविष्य काय आहे? याबद्दल मार्गदर्शन कराल? ठीक आहे. माझा आवाज येतोय तुम्हाला व्यवस्थित? येतो सर, येतोय. परफेक्ट. ओके. सो नमस्कार मंडळी. अ, मी चंदन भडसावळे, सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्र नावाने आपलं नेरळ येथे कर्जत तालुक्यामध्ये कृषी पर्यटन केंद्र आहे. आणि 1985 सालापासून आपण कृषी पर्यटन करायला सुरुवात केलेली आहे. मी साधारणपणे तुम्हाला कृषी पर्यटनाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी थोडंसं पहिले 5-10 मिनिटं सांगतो. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे थोडीशी कृषी पर्यटनाची सुरुवात, फॅमिली बॅकग्राऊंड याच्याविषयी थोडंसं सांगतो. त्याच्यानंतर आता सगुणाबाग कोणत्या परिस्थितीवरती आहे, आता काय आपली पोझिशन आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर मला काय वाटतं कृषी पर्यटनाचं आपलं जे आता महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं जे भविष्य आहे त्याचं काय आहे त्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलतो. तर कृषी पर्यटनाची सुरुवात जी आहे म्हणजे माझे वडील जे आहेत चंद्रशेखर बडसावळे, कृषीभूषण चंद्रशेखर बडसावळे, तर त्यांनी ही सुरुवात केली आणि ते 76 साली अमेरिकेवरनं परत आले. माझे वडील हे फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत. अमेरिकेमध्ये त्यांनी फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स केला. आपण जे सध्या आता प्रिंजल्स नावाचे जे चिप्स आहेत, जे सगळ्यात फेमस आहेत आता आपल्या इकडे अमेरिकन कंपनी प्रिंजल्स त्याचे चिप्स आहेत. तर हे जे चिप्स ची जी सुरुवात आहे 1975-74 साली ती सुरुवात झाली. साधारणपणे त्या कंपनीत त्याच्या कंपनीमधले वन ऑफ द मेन एक माणूस ते होते जे सुरुवात करण्यामध्ये सगळं ते करायला. तर अशा प्रकारे त्यांनी ही सुरुवात केली आणि ह्या सुरुवातीपासून आपला जो म्हणजे त्यांनी बरेच सगळं अमेरिकेमध्ये खूप सगळं व्यवस्थित त्यांचं चाललं होतं. आणि माझे आजोबा जे आहेत ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं, की तुम्ही आता बरंच अमेरिकेमध्ये काम करताय वगैरे चांगली गोष्ट आहे, प्रगती आहे. पण त्यांना भारतामध्ये परत येऊन भारतामध्ये आपला जो पुढचा जो सगळा काळ आहे ते आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये घालून आपल्या भारताला कशी मदत होईल ते बघण्यासाठी तुम्हाला पाठवलं होतं तिकडे आणि ते तुमचं जर का झालं असेल साध्य, तर तुम्ही परत येऊन भारतामध्ये आपल्या गावात येऊन ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे ते सगळं सोडून मग 76 साली भारतात परत आले. 76 सालापासून ते साधारणपणे 79 सालापर्यंत ते खूप इकडे-तिकडे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे शेती होतीच आपली. आपली जी जमीन आहे ती 55 एकराची जमीन आहे सध्या आणि 3 दिशेला आपल्याकडे नदी आहे. त्याच्यामुळे आजोबांनी जेव्हा ती घेतली, ठेवली त्या हिशोबामध्ये अशा होती, की तिकडे येऊन आपली मुलं काम करतील आणि शेतीचं काम पुढे चालू ठेवतील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि आल्यानंतर वडिलांनी खूप शेतीमध्ये काम केलं. पण एक त्यांना नक्की जाणवलं, की आपल्याकडे इव्हन भारतात अजूनही किंवा जी सगळ्यात मोठी जी प्रॉब्लेम आहे, तो आहे की शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही कोणत्याही प्रकारची. तर जेव्हा ते सगळं सोडून भारतात परत आले, तेव्हा त्यांना एक समजलं, की ते त्यांना जी अमेरिकेमध्ये जी काही प्रतिष्ठा होती, सर्वसाधारण क्लर्कला वगैरे कसली प्रतिष्ठा होती, त्या प्रतिष्ठेपैकी अगदी 2% प्रतिष्ठा सुद्धा त्यांना इकडे मिळत नव्हती. इथे आल्यानंतर कोणतीही बँक त्यांना उभी करत नव्हती. कोणत्याही प्रकारच्या फंडिंगसाठी किंवा कोणताही मित्र किंवा कोणतेही कुटुंबातली माणसं इथे काय अमेरिका सोडून परत आला वेड्यासारखा असं करून त्यांच्याकडे बघत होते. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमुळे ते खूप त्रसलेले होते आणि ते म्हणजे ऑफकोर्स त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी शेतीमधले प्रयोग हे सगळं चालू होतंच. पण समहाऊ त्याच्यामुळे पैसे मिळत नसतात. इव्हन आता सुद्धा कृषी कृषी फक्त शेतीवरती राहिलं तर काही फार पैसे मिळत नाहीत. आणि तसे कोणत्या प्रकारचे पैसे नाही मिळाल्यामुळे आणि कोणत्या प्रकारचं असं एक्स्ट्रॉर्डिनरी काम न झाल्यामुळे कोणत्या प्रकारची प्रतिष्ठा नव्हती, पैसे नव्हते आणि समाजाकडनं कोणताही सपोर्ट नव्हता. त्याच्यामुळे ते त्रस्त झालं. समहाऊ माझं आणि माझ्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज आहे.
ते आईला भेटायला हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये जायचे त्यावेळेला. आई माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करायची आणि तिकडे सिरम इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्यामध्ये ते काम करायची त्यावेळेला. आणि तेव्हा मग एका माणसाने म्हणलं, "अरे मुला तू इकडनं एवढं गावामधनं ते पकडून तू आम्हाला त्यांचं विष का नाही विकत? आता आपल्याला सिरम इन्स्टिट्यूटमध्ये विषाची गरज आहे आणि कोणी देणारे नाहीयेत." तर वडिलांना ती आयडिया आवडली. त्यांनी ते सुरुवात केलं. कारण की तसेही पैसे काही पटकन मिळत नव्हते. त्यावेळेला साप आपल्याकडे ऑफकोर्स आता सुद्धा सगळीकडे भरपूर असतात साप, जिकडे चांगला निसर्ग आहे तिकडे आणि शेतांच्या आजूबाजूला तर साप असतातच. तर तर ते साप पकडायला शिकले. एका माणसाने त्यांना कर्जतमध्ये साप पकडायला शिकवलं आणि साप पकडायला शिकले आणि ते विष काढून ते कसं काय तिकडे साखळी हिशोबाने द्यायला सुरुवात केली. हे झाल्याबरोबर लगेचच जे एक विचित्र हे काम असल्यामुळे म्हणजे सापांचं विष काढणं आणि ते देणं, विकणं हे सगळं आजच्या टाईमला सुद्धा हे खूप विचित्र काम आहे आणि त्याच्यामुळे बरीचशी माणसं जी आहेत, बरेचसे आजूबाजूचे नेरळच्या आजूबाजूचे लोकं, माथेरानला जाणारी लोकं, शाळा ह्या यायला लागल्या आणि त्यांना असं विचित्र माणूस किंवा काय करतात त्यावेळेला कारण हिंदी सिनेमांच्या पलीकडे काही डिस्कव्हरी चॅनल वगैरे नव्हता आपल्याकडे. सो साप हा कसा शेतकऱ्याचा मित्र आहे, तो निसर्गातला केवढा सुंदर प्राणी आहे. तो घाण नाही किंवा तो काय असं डूब धरत नाही किंवा असं काही त्याच्यामध्ये काही हे नाही. हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी स्नेक डेमॉन्स्ट्रेशन हा जो प्रकार आहे सुरुवात झाली त्यावेळेला. 1900 साधारणपणे 80 सालापासून आपण सापाचं विष विकणं ही सुरुवात होती आणि त्याच्यानंतर स्नेक डेमॉन्स्ट्रेशनला सुरुवात झाली. स्नेक डेमॉन्स्ट्रेशन बघण्यासाठी बरीच माणसं यायची. त्यांना सांगायला सुरुवात केली, की आपल्या इकडे कशाप्रकारे आपण सॉरी. हॅलो. 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 येस सर. परत जॉइन होतायत ते. नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. म्हणजे त्यावेळेस शेवटी गडबड न होण्यापेक्षा चॅट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न तुमचे टाकून ठेवा. हॅलो. येस सर. बोला सर. सॉरी माझ्या इकडे इंटरनेटचा थोडा जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे एकदम आउट झालं आणि परत आलं. येस सर. सो अशा प्रकारे मग माणसांना स्नेक डेमॉन्स्ट्रेशन झाल्यानंतर माणसांचं पुढचं जो काय सगळा विषय होता की माणसं मग हे झाड कसं आहे, हे कसं काय कशाने हे तुम्ही अंगण सारवलेलं आहे किंवा तिकडे ते झाडाला काय लागलंय, ती कोणची फळं आहेत, तुमच्या शेतामध्ये आता काय लागलंय, तुम्ही पाणी कुठनं घेता, मग नदीवरती आम्हाला जायचंय पोहायला, मग तुमच्याकडे बैलगाडी असेल तर बैलगाडीत बसून जायचंय. बरं मग बैलगाडीत बसून गेल्यानंतर मग नदीमध्ये जाता जाता जर का तुमच्याकडे ते तलाव आहे, ते तलावातले मासे आम्हाला खायला घ्यायचे किंवा आम्हाला ते काकड्या तोडून किंवा आम्हाला ती गाजरं घेऊन आम्हाला ती दुपारच्या जेवणाला पाहिजे होती, तर आम्ही घेऊ शकतो का? असं सगळं करता करता जे आहे ते त्याला एक टुरिझमचं वळण लागायला सुरुवात झाली आणि मग माणसं परत परत यायला लागली आपल्याकडे आणि पडल्यानंतर मध्ये पैसे द्यायला लागले. पण आपली काही तशी संस्कृती नाही की येणाऱ्या पाहुण्यांकडनं आपण कोणत्याही प्रकारात पैसे घ्यायचे. आणि मग माणसं पैसे द्यायला लागली, माणसं परत यायला लागली, माणसं म्हणायला लागली की तुम्ही पैसे घ्या, आम्हाला परत यायचंय, आमच्या इतर मित्रांबरोबर यायचंय, आम्हाला त्यांना पण दाखवायचंय. आणि माणसांना कॉन्सेप्ट खूप आवडत होता. आणि ह्याला काय म्हणायचं नक्की, की आपण त्यांना साधं जेवण देतो, आपण त्यांना आपल्या कामगारांसाठी बनवलेल्या ज्या खोल्या आहेत त्याच्यामध्ये कधी-कधी लोकं राहायला लागली. आणि हे सगळं करता करता मग लोकांना हे खूप आवडायला लागलं आणि त्याची खूप डिमांड यायला लागली. म्हणजे आम्ही रिसॉर्ट आहोत का? आम्ही एक प्रकारे रिसॉर्टच्या त्या प्रकारे आपण चाललोय का? किंवा हॉटेलच्या साईडने चाललोय का? तर तसं नव्हतं, की आपण पहिल्यापासून अल्कोहोल अलाऊ करत नव्हतो. आपण इकडे धांगड-धिंगा अलाऊ करत नव्हतो. आपण इकडे माणसं एक प्रकारे लेजर लर्निंगसाठी आपल्याकडे यायची, की आपल्या इकडे ते आल्यानंतर ते
शांतपणे आपल्याकडे एखादी गोष्ट शिकतील आणि त्याच्यानंतर मध्ये परत जातील. म्हणजे आपल्याकडे सापांविषयी लोक शिकायचे. त्याचबरोबर लोक आपल्याकडे आल्यानंतर ते निसर्गाविषयी शिकायचे, शेतीविषयी शिकायचे. शेतीविषयी आपण त्यांना फेरफटका द्यायचो, निसर्गाविषयी फेरफटका द्यायचो आणि आम्हाला त्याच्यामध्येच आमचा विजय होता, की एखादा माणूस आपल्याकडे येतोय, एखाद्या शेतकऱ्याकडे, हेच त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आत्ताच्या घडीला असं आहे, की कोणी शेतकऱ्याकडे जात नाही. आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांकडे कोणी जायला तयार नसतं. इव्हन आता सुद्धा तुम्ही जर का कोणत्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेलात, त्यांच्याकडे भले कृषी पर्यटन केंद्र जरी नसलं आणि तुम्ही तिकडे गेलात शेतावर बसलात संध्याकाळच्या टायमाला, तर तुम्हाला चहा, पाणी, नाश्ता दिल्याशिवाय कोण शेतकरी सोडणार नाही. आणि ही आपल्याकडे आपल्या रक्तामध्ये असलेलीच हॉस्पिटॅलिटी आहे. आपल्याला त्यासाठी काही वेगळं शिकायला लागत नाही. आणि त्याच्यामुळे लोकं आपल्याकडे सतत यायला लागली आणि एक प्रकारे कृषी पर्यटनाला जी सुरुवात जी आहे, ती साधारण 82-83 साली झाली. आणि 1985 साली आपण ह्याला काय म्हणावं? याला कृषी पर्यटन म्हणावं किंवा ह्याला एक प्रकारे पर्यटनाची ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्याच्यापासून आपण पैसे मिळवू शकतो. हे आपल्याला 85 साली समजलं आणि 1990 साली आपण सर्वप्रथम त्याला कृषी पर्यटन म्हणावं, असा हा शब्द आपण निर्माण केला. म्हणजे निर्माण झाला, की हे रिसॉर्ट नाही, हॉटेल नाही, खानावळ नाही, फक्त शेत नाही, तर ह्याला आपण कृषी पर्यटक कारण की नुसतं पर्यटनावरती चालणार नाही, त्यासाठी शेती पाहिजेच. आणि शेती नसेल तर ह्या पर्यटनाला काही अर्थ नाही. नाहीतर माणसं उगाच कशाला उन्हामध्ये भिंडायला माणसं आपल्याकडे येतील किंवा सर्वसाधारण ठिकाणी राहायला येतील जेव्हा त्यांना एसी किंवा चांगल्या मोमो गादीवाल्या जेव्हा गाद्या आहेत, रूम्स आहेत, तर ते आपल्याकडे काय येतील? तर अशा प्रकारे माणसं आपल्याकडे यायला लागली आणि आपल्याला त्याला कृषी पर्यटन म्हणावं हे समजायला लागलं. माणसं कृषी पर्यटन बघायला यायला लागली आणि आपण 1990 साली प्रथम एक शेतकऱ्यांची मीटिंग सुद्धा घेतली आणि याला कृषी पर्यटन म्हणावं. शेतकऱ्यांना बोलायला सुरुवात केली, की हे कृषी पर्यटन आहे आणि ते तुम्ही पण करू शकता आणि ₹0 करू शकता. तर अशा प्रकारे कृषी पर्यटनाची 1985 साली सुरुवात झाली. 1990 साली कृषी पर्यटन शब्दाला जन्म दिला. त्याच्यानंतर आपण माणसांना इतर शेतकऱ्यांना वगैरे सांगायला सुरुवात केली. तो साधारणपणे 1990 पासून ते आता 2020-21 पर्यंत आता जो 30 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये काही शेकडो कृषी पर्यटन केंद्र आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा शब्द गेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक कृषी पर्यटन आता करत आहेत. तर असं झालं कृषी पर्यटनाचं. त्याच्यानंतर मी माझ्याविषयी सांगतो, की मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. माझं MBA स्वित्झर्लंडमध्ये झालं. ते करून मी 2006 साली परत आलो भारतामध्ये आणि 2006 साली मी जेव्हा आलो, तेव्हा आपली कपॅसिटी ही 100 माणसं हँडल करण्याची होती आणि आपल्याकडे त्यावेळेला 7 खोल्या होत्या. आज आपल्याकडे खोल्या फार जास्त नाहीये, पण आपली जी माणसं हँडल करण्याची जी कपॅसिटी आहे, ती 650 लोकं आपण दिवसाला हँडल करू शकतो सगुणा बागेमध्ये आणि तेवढा आपला स्टाफ ट्रेन्ड आहे आणि तशा प्रकारे आपल्या इकडे वेगवेगळ्या गोष्टी होतात. तर आतापर्यंत आपल्याकडे म्हणजे आता प्री कोविडची गोष्ट सांगतो मी आपल्याकडे 650 पर्यंत माणसं यायची आणि आपल्याकडे साधारणपणे 10,000 विद्यार्थी वर्षाच्या शेवटपर्यंत माणसं ही पर्यटक इतर फॅमिली क्राऊड आणि पर्यटक आपले जे विद्यार्थी जे आहेत ते साधारणपणे 10,000 विद्यार्थी दर वर्षी आपल्याकडे शैक्षणिक सहल म्हणून आपल्याकडे येतात. तर ओके. असं सगळं आहे. सर. तुम्ही म्हटल्यासारखं सर ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केली विदेशातली नोकरी तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी पण नोकरी सोडून भारतामध्ये भारतासाठी काहीतरी करण्याची जी काही तुमची जिद्द होती ते आम्ही बघतोय तुमच्या सगुणा बागाच्या माध्यमातून. तर अनेक असे सर तरुण आहेत तुमच्यासारखे तुम्ही उच्च शिक्षित शिक्षण सोडून सुद्धा या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 15-20 वर्षापासून काम करता. तर मग तुम्हाला हे प्रश्न विचारताय की महाराष्ट्रात सद्यस्थिती कृषी प्रजनाला घेऊन काय आहे? नेमकं कशा स्वरूपाचे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा ऍग्री टुरिझमला घेऊन तुमच्याकडे कशा पद्धतीने अप्रोच होतात? कृषी पर्यटनाविषयी खूप लोकांमध्ये म्हणजे खूप तरुणांमध्ये खूपच ओढ आहे. अ, अ, फायदा आहे. सक्षम आहे. तो कोकणामध्ये कोकणामधली गावाच्या गावं ओसर आहेत. फक्त बाकीचं तरुण पोरं ही मुंबई पुण्यात काम करतात. कमी लोकांना म्हणजे आज तुम्ही एखादा माणूस एखादा एक गव्हर्नमेंटमध्ये म्हणून आहे. ही परिस्थिती कृषी पर्यटनामुळे थांबायला पाहिजे. आणि हे कुठेतरी थांबण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असे की कृषी अ, कृषी पर्यटन जे आहे, कृषी पर्यटन करणारे जे शेतकरी आहेत,
ते कृषी पर्यटन करणारे शेतकरी आहेत, मला सरप्राइझिंगली जे आम्हाला लोक अप्रोच करतात, ती लोक मोस्टली शहरामध्ये असतात. जी काहीतरी शेती आहे गावांकडे, ती लोक अप्रोच करतात आणि जे खरोखर शेतकरी आहेत आता शहरामध्ये जे शेतकरी आहेत, ते लोक तसे कमी प्रमाणात अप्रोच करतात, कारण की ते ऑलरेडी शेतीमध्ये विचार करतायत. शेती विकून टाकून दुसरं कोणतरी माझी मुलं दुसरीकडे कुठेतरी जॉबला काय जातील किंवा धंदा करतील, त्यांचं इच्छा असते. ते सगळ्यात डेंजरस आहे आताच्या टाइम. आणि जे शहरामधली जी मुलं आहेत, ज्यांना फार शहरातल्या लाईफला कंटाळलेली आहेत, ती लोक जास्त अप्रोच करतात. पण आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शहरात पर्यटन जाऊन चालू करणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड आहे. कृषी पर्यटन ही जी ऍक्टिव्हिटी खरं तर जो शेतकरी आहे, तो उद्या त्याची जमीन विकायला निघालाय किंवा तो त्याच्या मुलाला बाबा ही जमीन विकून टाक आणि दुसरीकडे काहीतरी कारकून नोकरी कर किंवा अशा प्रकारे काय गोष्टी आहेत किंवा आत्महत्या करायला निघालाय, ह्या लोकांनी कृषी पर्यटन करायला पाहिजे. आणि कृषी पर्यटन करण्याची जी म्हणजे आपल्याला सगुणा बाग हे मुंबई पूर्वी आमच्या इकडे काही पाणी बिणी काही नसायचं. खूप त्याला तरी त्या आहे आणि कोणतीही 2 कृषी विज्ञान केंद्र ही एकच असू शकत नाही. त्याच्यामुळे एका competition होत पण जेवढे कृषी पर्यटन केंद्र तयार होतील, तेवढे कृषी पर्यटन केंद्रांमुळे नवनवीन आयडिया, नवनवीन आपल्या ज्या संस्कृती आहेत, त्या सगळ्या त्यांचं जतन केलं जाईल. उदाहरणार्थ आमच्या इकडे आज आम्ही कुंभार असतो बसलेला, त्याच्यानंतर आपल्या इकडे उरुड बसलेले असतात. आमच्या इकडे आज सुतार असतात, सुतारांबरोबर आरकाशी असतात. त्याच्यानंतर आमच्या इकडे जे आपली जी डेअरी आहे ती एकदम बेसिक आहे. डेअरीच्या शेण्या तयार होतात. ते शेण्या आपण बनवतो. आपल्याकडे उत्तम प्रकारचं दूध निघतं. त्या दुधापासून आपण साय एकदम त्याच्यामधनं वेगवेगळ्या त्याच्यापासून प्रोसेसिंग करतो. सो अशा प्रकारे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्या कंटिन्युअस करत असतो. आपण आपली भाषा जी आहे, ती भाषेचं आम्ही खूप जास्त चांगलं जतन करतो. आपण इकडे जेवढी आपली जी भारतीय आणि आमच्या एरियातली जी लोकल आहेत किंवा जे काही पक्षी आहेत, त्यांचं सगळं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. ते सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही वापर करतो आणि ह्या सगळ्या ते इतर लोकांना दाखवतो. ही सगळी झाडं जतन करतो. So अशा प्रकारे कृषी पर्यटनाचा खूप वेगवेगळ्या प्रकारे फायदा आहे आणि येस. आता जे मला असं दिसतंय की बरेच लोक कृषी पर्यटन interested आहेत आणि येस, येस, येस. अगदी तुम्ही म्हटलं अनेक फायदे आणि आहेत. जसं की आलेले जे आपल्याकडे पर्यटक असतात शहरातले, त्यांच्यासाठी पण तुमच्याकडे विक्री केंद्र असेल. जे काही तुमचे शेतातले बाय प्रॉडक्ट असतील, तेही सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात त्यांना विकत असाल. तर असे प्रश्न पडतो की तरुणांना की आदर्श कृषी पर्यटनाचे काही निकष काय आहेत? काय आदर्श कृषी पर्यटन कशाला म्हणू शकतो? त्याबद्दल काय सांगाल? आदर्श कृषी पर्यटन म्हणजे असं आहे की बऱ्याचशा वेळेला लोकांचं जरा जिकडनं जास्त पैसे मिळतात त्या साईडला कल जास्त वाढतो पटकन. तर म्हणजे पर्यटनच जास्त आणि कृषी अगदीच कमी. आणि हा त्याच्यामधला एक सगळ्यात मोठा धोका आहे की कृषी पर्यटनामध्ये जे लोक काम करतात बरेचसेच किंवा बरेचसे लोक कृषी पर्यटन केंद्र म्हणून जे म्हणतात, ते अगदी 4 आंब्याची झाडं लावायची, 5 चिंचेची झाडं लावायची आणि बाकी बांधायच्या 20 आणि त्या 20 रूम मधनं मग लोक त्या कृषी पर्यटन केंद्र तिकडे रेंडा, दारू ज्या आपल्या संस्कृतीत न बसणाऱ्या गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी करतात. सो ह्याला ओके. आदर्श आपण नाही म्हणू शकत. आदर्श म्हणजे जिथे आपली प्रायमरी ऍक्टिव्हिटी आहे ती कृषी आणि कृषीशी संबंधितच सगळे असतील. त्याच्यामध्ये आपण आपली संस्कृती, त्याच्यानंतर आपली भाषा, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, गावांमध्ये जे काही कलाकृती असतील त्यांना आपण जोपासना देतोय आणि आपण आपल्या इकडे येणाऱ्या पर्यटकांना तिकडे वेलकम करतोय. त्याच्यामध्ये पर्यटक जे वेलकम होत आहेत त्याच्याकडनं मिळणारे पैसे हे आपण परत कृषीच्या काहीतरी R&D मध्ये किंवा परत आपण समाजाला देण्यासाठी किंवा आपण आपली संस्कृती जतन करण्यासाठी त्याचा वापरली जातात. हा त्याचा एक आदर्श कृषी पर्यटन केंद्र एक साध्या भाषेत सांगायचं म्हणजे होऊ शकतो. येस सर, येस, येस. आपल्याला माहिती आहे सर, महाराष्ट्रात पहिल्यांदा कृषी पर्यटनाची सुरुवात झाली. त्यानंतर आजूबाजूचे राज्य असतील कर्नाटक, तेलंगणा, गुजरात किंवा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात ॲग्री टुरिझमला घेऊन लोक इंटरेस्टेड आहेत. राईट? राजस्थान सारख्या
पर्यटन राज्यामध्ये सुद्धा ऍग्री टुरिझमला घेऊन लोक विचार करतात. ज्या पद्धतीने सर आपण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 100 ते 150 ऍग्री टुरिझमचा भर पडतो, राईट. आज स्थितीला मला वाटतं 700 ते 750 ऍग्री टुरिझम सेंटर आहेत. पण त्या धोरणाच्या नुसार त्या ऍग्री टुरिझमच्या व्याख्येमध्ये ते बसतात की नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण सर ज्या पद्धतीने हे कृषी पर्यटन केंद्र वाढतायत, राईट, एकंदरीत भविष्य असं व्हायला नको की मोठ्या प्रमाणात फक्त ऍग्री टुरिझम सेंटर वाढतायत पण रिसोर्टमध्ये ते नंतर रूपांतर होणं किंवा ऍग्री टुरिझम धोरणामध्ये हे सांगितलंय की 80-90% तुम्हाला शेतीला घेऊन काही ऍक्टिव्हिटीज राबवली पाहिजे, जसे की तुम्ही सगुणा बागच्या माध्यमातून करताय, राईट. अशा स्वरूपात जे लोक करतायत की शेती आहे, 1 एकर 2 एकर काही गुंठे असेल तरी सुद्धा त्यांनी फक्त ऍग्री रिसॉर्ट म्हणून मोठ्या प्रमाणात व्हेज नॉनव्हेज म्हणा किंवा दारू या गोष्टी जे काही चैनीची वस्तू आहेत, स्विमिंग पूल, रेन डान्स, या खरं म्हणजे ऍग्री टुरिझम मध्ये येत नाहीत, करेक्ट. तर भविष्यात ज्याला कोणाला ऍग्री टुरिझमचं डेव्हलप करायचं आहे, तो अशा कुठल्या गोष्टी आहेत, कुठले घटक आहेत की फक्त त्या घटकांसमोर तो विचार करून त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात आणि इतर राज्यात आपण डेव्हलप करू शकतो. त्या घटकांविषयी मी आताच गेल्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या इकडे जी आपली इकडे वास्तू ज्या ज्या प्रकारात, उदाहरणार्थ रायगड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारात आपण जसा पाऊस पडतो, तो हम्म, पाऊस काय पुण्यामध्ये तसा पाऊस पडत नाही किंवा तसाच पाऊस एक्झॅक्टली रत्नागिरी किंवा या साईडला पडत नाही किंवा तशाच प्रकारचा वारा नसतो, तशाच प्रकारच्या वनस्पती तिकडे आढळत नाहीत. तर आमच्या इकडे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकाराचे लाकूड वापरून किंवा ज्या प्रकारची माती वापरून किंवा ज्या प्रकारचे हे वापरून आपण एखादी रूम बांधायला पाहिजे, त्या हम्म, प्रकारच्या गोष्टी आपण बांधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. आपण शेतकरी आहोत आणि शेती ह्या ऍक्टिव्हिटी बघण्यासाठी लोक आपल्याकडे येतात हे आपण विसरायला नाही पाहिजे. आपण उगाच छानछुनकीगिरी करायला ची गरज नाहीये. सगुणा बागेमध्ये आपण आता 30 वर्ष काम करतोय आणि 30 वर्षानंतर आपल्याला मिळालेलं आहे. सुरुवात करतोय मला तुमची प्रगती. तेव्हा आपण सुरुवात ही अगदी ₹0 करायला पाहिजे. प्रत्येक धोरणामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं होतं की तुम्हाला एवढे कोटी रुपये दिल्यानंतर एवढ्या कोटी रुपये सबसिडी द्या. तुम्हाला काही कळतच नाही असं का करतात. जर का माणूस खराखुरा शेतकरी असेल तर त्याला ₹0 तो कृषी पर्यटन केंद्र चालू करू शकतो आणि तशीच सुरुवात करायला पाहिजे प्रत्येकाने. त्याच्यामध्ये जर का त्यांनी कुठेतरी घेतले कोटी रुपये टाकले, 50 कोटी रुपये सरकारकडनं, 50 लाख रुपये सरकार, काही गरज नाही याची. ज्या ठिकाणी तो राहतोय त्या घरामध्येच त्यांनी सुरुवात करू शकतो किंवा अगदी कुडाबिडाची घरं बांधून त्यांनी सुरुवात करू शकतो. आज माणसांना एक्सपिरियन्स पाहिजे तोच. आज माणसांना हे समजत नाहीये की त्यांना लक्झुरी नकोय, त्यांना AC नकोय, त्यांना छान छान मोठी मोठी घरं नकोय. हे त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळतंय. त्यांना काय पाहिजे ते त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. तुम्ही टोमॅटोची शेती केली तर टोमॅटो काढायचे, ते त्यांना खायचे, त्याची चटणी आणि भाकरी खायची इच्छा आहे त्यांना. त्यांना त्याच्याबरोबर वेगळं तुमच्याकडे कोंबड्या असतील तर त्यांनी कोंबड्या पकडून खाव्या. नॉनव्हेजला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्याबरोबर दारू नको. बरं, हेच कृषी पर्यटन केंद्र जर का गोव्यामध्ये असेल, त्यांच्या कल्चरमध्ये आहे दारू पिणं. त्यांचं कल्चर आहे, त्यांची संस्कृती आहे की तिकडे ते काहीतरी फेणी पितात किंवा काहीतरी पित असावे. हे जर का किंवा किंवा त्या राजस्थानमध्ये ते उंटाच्या दुधापासून ते दही काढतात ते खातात. तो असं प्रत्येक ह्याचं वेगळं असू शकतं. म्हणजे काय दारू म्हणजे महाराष्ट्रामधनं रायगडमधनं मी बोलतोय. आमच्याकडे घराण्यामध्ये आपल्या इकडे काय असं नाही गावागावांमध्ये बसल्यावरती वाईनचा ग्लास घेऊन बसतात, अशी काही संस्कृती नाहीये. त्याच्यामुळे ते आमच्या इकडे हे नाहीये. पण जर का हीच संस्कृती जर का गोव्यामधले कृषी पर्यटन केंद्र असेल, तो काजूचा उत्पादक असेल आणि तो दारूची फेणी त्यांचं म्हणजे कल्चरच जर का असेल, तर त्यांनी ते करावं कृषी पर्यटन केंद्रामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जे कल्चर आहे आपली जी संस्कृती आहे, त्याला धरून माणसांनी पुढे जायला पाहिजे. माझी संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि मी जर का राजस्थानची घरं बांधायला लागलो, तर ते चुकीचं कृषी पर्यटन केंद्र होईल. मी जर का आहे महाराष्ट्रातला आणि बांधायला लागलो इटालियन आर्किटेक्चर, तर ह्याला काही अर्थ नाही ना. आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या जुन्या आपण विसरत चाललेल्या ज्या तशा नाही विसरायला पाहिजे. त्या संस्कृतीला आपण परत जागं करायला पाहिजे आणि ते जागं करून पुढे जा. तसं तुम्ही आता गावोगावी बघता की आपली जी ऍक्च्युअली देवळं होती ती एवढी सुंदर लाकडी बांधकामाची असायची, त्याला कंपा आणि आता ती सगळी देवळं तोडून तिकडे अगदी घाणेरडी आरसीसीची देवळं मोठी मोठी बनवायला लागलेली आहेत. म्हणजे हा एवढा मोठा रहस्य आहे संस्कृतीचा, असं नाही व्हायला पाहिजे. आपण आरसीसीच्या साईडला नाही जायला पाहिजे. आपण वी शुड गो टुवर्ड्स हे पहिल्यांदा
आणि तशा प्रकारे आपण पुढे वाढायला पाहिजे. 0 रुपयातनं आपण सुरुवात करायला पाहिजे. कारण आपली बाग सुंदर असतेच. तुम्ही स्वतः जर का फळत्या-फुलत्या शेतीवर राहत असाल, तर तुमच्या फळत्या-फुलत्या शेतीवरती तुम्ही खूप चांगलं बघायला माणसं येऊ शकतात तुमच्याकडे कृषी पर्यटन. येस, येस सर. तुम्ही म्हटल्यासारखं सर अनेक लोकांचे आता आम्हालाही आम्ही ॲग्री टुरिझममध्ये ज्या पद्धतीनं काम करतो, आम्हाला पण अनेक प्रश्न येतात, की शासनाचे अनुदान काय आहेत? कर्ज मिळतो का बँकेकडनं? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पहिल्यांदा पडतो. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा बोललात, की सर ज्याला ॲग्री टुरिझम खरं हार्डकोर करायचं आहे, तो आपल्या शेतामध्येच अनेक कमी बजेटमध्ये सुद्धा ॲग्री टुरिझम सेंटर डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर कृषी विभागाच्या जे काही योजना असतील, त्या योजनांचा वापर त्याच्या ॲग्री टुरिझम सेंटरमध्ये तो राबवू शकतो आणि शहरातील पर्यटकांना एक वेगळा अनुभव तो देऊ शकतो नक्कीच. मला वाटतं आपले जे काही सहभागी आहेत त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न कृपया चॅट बॉक्समध्ये टाका. काय असतील तर आपण त्याला विचारू. सर तर तुम्हाला माहिती आहे कोरोनाचा काळ आहे. अनेक तरुण शहरातून गावाकडे गेलेत, राइट? ते जे गावाकडे जे तरुण गेले सर त्यांचे काहीतरी ग्रामीण उद्योग करण्याची मानसिकता असते. पण ॲग्री टुरिझम करण्यासाठी तर आम्हाला वाटतं की एक सामुदायिक प्रकल्प आहे ॲग्री टुरिझम. सामुदायिक प्रकल्प म्हणजे कसं 4 तरुण आहेत, 4 तरुणांनी एकत्र आले, तर ते गावामध्ये गावातील लोकांना रोजगार, गावाचा डायरेक्ट इनडायरेक्टली डेव्हलप त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. 4 तरुण आहेत. एक चांगला मार्केटिंग करू शकतो. त्याच्याकडे एका व्यक्तीकडे जागा आहे. दुसऱ्याकडे इन्व्हेस्ट करण्याची मानसिकता आहे आणि तिसऱ्याकडे मेहनत करण्याची मानसिकता. अशी जर समजा सर महाराष्ट्रातले काही तरुण असतील, त्या 4 तरुणांनी एकत्र येऊन एक चांगला ॲग्री टुरिझम डेव्हलप करू शकतात का? काय वाटतं तुम्हाला? मग पर्सनली एकत्र येऊन काम करणं मला काही एवढं व्यवस्थित वाटत नाही. कारण की अल्टिमेटली आपल्याला जर का पर्यटन केंद्र वगैरे काही करायचं असेल त्याच्यामध्ये काही फार म्हणजे अगदी रॉकेट सायन्स नाहीये त्याच्यामध्ये. हो. एकटा माणूस अगदी वयस्कर 60 वर्ष जरी असला तरी तो सुरुवात करू शकतात. त्याला काही फार मनुष्यबळाची किंवा हे सगळ्याची गरज लागते असं काही नाही. जसं तुम्हाला जमेल तसं पर्यटन करावं. जेव्हा 4 डोकी एकत्र येतात, आपण भारतामध्ये राहतो, आपण काही एकत्र राहणारे, डोक्याने काम करणारे लोकं नाही आहोत आपली प्रजाती. आपल्या इकडे भांडणं करण्याची प्रजाती जास्त आहे एकत्र आल्यावरती. तर मी तर हं, सजेस्ट करेन, की जे सुरुवात करायची आहे ती एकट्याने सुरुवात करायला पहिले काही हरकत नाही. जसे ते मोठे होतील हं, अ, हं. तसं मग कुठे हे झाल्यावरती मग त्यांनी परत करावी सुरुवात. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये अजून मदत घ्यावी, अजून आता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या करू शकतात. म्हणजे जर का एखाद्या गावाला जर का ते कृषी पर्यटनामध्ये करायचं असेल, तर त्या गावामधल्या लोकांनी पहिले दारू बंद करायला पाहिजे. आपल्याकडे बायका, मुलं येतात बरीचशी. अशा वेळेला वातावरण संध्याकाळचं चांगलं पाहिजे येणारी माणसांचं. ते रस्ते जे आहेत, त्या रस्त्यांच्या साईडला सकाळी-सकाळी गाडी येते आणि रस्त्याच्या साईडला लोकं टमरेल घेऊन बसली आहेत किंवा काहीतरी घाणेरडे उद्योग संध्याकाळी विड्या फुकत बसलेत मुलं. किंवा अशा काहीतरी उद्या फक्त 4 मुलींचा ग्रुप आला, तर काहीतरी उगाच कोणी त्रास दिलाय. अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. ज्या खरं तर गावामध्ये होत नाहीत अशा प्रकारच्या गोष्टींच्या, पण त्या हं. व्हायला नाही पाहिजेत. आजकाल बऱ्याच गावांमध्ये दारूचं प्रमाण वगैरे वाढलंय. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्र विचार करायला पाहिजे. त्याच्यासाठी समाज प्रशासनाने ती मदत करायला पाहिजे पहिल्यांदी. आणि हे असे माझं तर सजेशन असेल की प्रशासनाचा जो रोल आहे, हं. प्रशासनाचा रोल त्यांनी निदान रस्ते करून द्यावेत. बेसिक, अगदी बेसिक म्हणजे रस्ते करावे कृषी पर्यटन केंद्रांसाठी. आज इकडे आमच्या इकडे उदाहरण द्यायचं तर 30 वर्ष झाली अजूनपर्यंत मी रस्ता पाहिला नाही. मी माझ्या लहानपणी जो रस्ता बघितला, तोच रस्ता अजून असाच आहे आमच्याकडे. त्याच्यात काही फरक नाही झालेला. तो रस्ता येस. आम्हालाच दर पावसाळ्याच्या अगोदर 2-3 लाख रुपये टाकावून डागडुजी करून करायला लागतो. आमच्याकडे असणारे टेलिफोन लाईन्स ज्या असायच्या पूर्वी लँडलाईन त्या आता सगळ्या तुटून गेल्या. ते खराब होऊन गेलं सगळं. इंटरनेटची व्यवस्था काही व्यवस्थित नाहीये. ह्या ज्या बेसिक गोष्टी लागणाऱ्या ज्या आहेत अगदीच सरकारकडनं, सरकारने पहिले त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि तसंही जे काही धोरण काढलेलं आहे ते काही फार अगदी अ, अ, काय मला नाही वाटत काही फार अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी डोकं लावून केलेलं आहे. असंच काहीतरी टाईमपासमध्ये केलेलं धोरण आहे. कृषी पर्यटनाचं सध्याचं धोरण. येस सर. आपण कृषी पर्यटनातल्या भविष्याबद्दल विचार करत असताना नक्कीच बेसिक जे काही पायाभूत सुविधा आहेत त्या तर पाहिजेच. तरच राज्यातील, देशातील आणि गावातील टुरिझमला मोठ्या प्रमाणात वाव मिळेल आणि विदेशातले पर्यटक सुद्धा आपल्याकडे येतील. आणि मला माहिती आहे की ॲग्री टुरिझम सेंटरला विदेशातले अनेक पर्यटक येतात. एक प्रश्न आलेला आहे सर, ॲग्री टुरिझममध्ये महिलांच्या सहभागाबद्दल काय सांगाल? म्हणजे ॲग्री टुरिझम आणि महिला याबद्दल काय सांगाल? महिलांचा जो सहभाग आहे तो तर अत्यंत महत्वाचाच आहे.
कारण की आपली जर का संस्कृती बघितली, आता मी महाराष्ट्रातल्या संस्कृतीविषयी बोलीन, तर आपली संस्कृतीमध्ये महिलांचा सहभाग हा सगळ्यात रिच आहे, सगळ्यात जास्त आहे. आपल्या इकडे उदाहरणार्थ आमच्या इकडे जी सगळी जी जेवण बनतं किंवा आमच्या इकडे सर्वप्रथम जे पर्यटक ज्यांना भेटतो ते महिलांनाच असतात. महिलांचा पोशाख, महिलांचं जे एक बोलण्याची जी पद्धत आहे, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि एखाद्या कुटुंबाने जर का कृषी पर्यटन करायचं असेल, तर महिला महिला आणि पुरुष हे दोघांनी अगदी 50-50% हातभार लावून पुढे जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा एखादा पर्यटक आपल्याकडे येतो, तर येणारे पर्यटक जे असतात ते काही फक्त पुरुषांचे आलेत मजा करायला किंवा फक्त महिला असे काही येत नसतात. ज्यांना फक्त महिलांचे ग्रुप येऊ शकतात. पण फक्त पुरुष आले 10-12 मजेसाठी असं काही आपले पर्यटक नसतात. तर त्याच्यामुळे जर का उदाहरणार्थ मी माझ्या बायकोबरोबर जोडीने समोर गेलो आणि त्यांना नमस्कार केला, त्यांना "या तुम्ही आमच्याकडे आलाय" वगैरे, वगैरे आणि छान. तर माझ्याबरोबर महिला असतील किंवा महिलेने जर का समोर जाऊन त्यांना ग्रीट केलं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण जर का उदाहरणार्थ जे पुरुष आहेत, पुरुषांचा पोशाख एक प्रकारचा असतो, पण जर का महिलेनी साडी घातलेली असेल, टिकली लावून जर का एखादी महिला पुढे जात असेल, तर त्यांना त्याच्यामधनं येणारा जो एक समोरच्या व्यक्तींना जो एक इम्प्रेशन पडतं ते खूपच चांगलं असतं. आणि महिलेच्या हातचं जे जेवण असतं, त्याला चव पूर्णपणे वेगळी असते. आपल्या इकडच्या ज्या गावाकडच्या ज्या महिला किंवा त्यांची जी चव आहे, ती पूर्णपणे वेगळी असते. जसं मंदिरामधला शिरा आणि आपण घरी केलेला शिरा याच्यामध्ये फरक असतो. कारण त्या शिऱ्याला चव वेगळीच असते. जो प्रसादातला जो शिरा असतो तो आणि जो आपण घरी किती चांगले प्रेमाने केला शिरा तरी त्याची चव वेगळी असते. तशा प्रकारे आणि जर का तुम्ही वेस्टर्नायझेशन बघितलं, की आता जर का आपण कोणत्याही हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूशन जर का आपण बघितली, आज जी शिकवली जाते हॉस्पिटॅलिटी, मी हॉटेल मॅनेजमेंट केलं बऱ्याच खोलवर हॉस्पिटॅलिटी शिकलो आणि त्याच्यामध्ये सतत वेस्टर्न कल्चरमध्ये असं शिकवतात, की महिला जी आहे त्यांनी कधीही तसं बऱ्यापैकी असंच असतं, की कधी ते जनरली किचनमध्ये नसतात. कधी स्वयंपाकघरात येत नाही. पुरुषच फक्त स्वयंपाकघरामध्ये काम करून ते समोर वाढण्याचं काम महिलेचं असतं. अशा प्रकारे एक दाखवलं जातं. तसं काही नाहीये. आपल्या ह्याच्यामध्ये असं काही फिक्स नाहीये. पण आपल्या इकडे जर का महिलेच्या हातचं जर का जेवण आपल्या आजूबाजूच्या गावांमधल्या महिलांच्या हातचं जर का जेवण असेल, तर त्याची चव ही पूर्णपणे वेगळी असते आणि ते फारच महत्वाचं आहे. बुकिंग घेण्यापासून, माणसांना ग्रीट करण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत या सगळ्यामध्ये महिलांचा जर का सहभाग असेल, तर त्या कृषी पर्यटनाला पूर्ण वेगळी चव म्हणता येईल. एक पूर्ण वेगळी चव, वेगळं त्याच्यामध्ये हे ठरू शकतं. बुकिंग घेताना सुद्धा जर का टेलिफोनवर बोलताना, एखाद्या व्यक्तीशी कम्युनिकेट करताना त्या गोष्टीचा खूप फायदा आपल्याला जाणवतो. येस, येस. अत्यंत जो महत्वाचा महिलांचा खूप मोठा सहभाग रोल. आहे. येस, येस. अत्यंत महत्वाचा रोल आहे महिलांचा. ज्यावेळेस शहरातले पर्यटक आपल्या ॲग्री टुरिझम सेंटरला येतात, तर त्यांना पारंपरिक पद्धतीने आपण स्वागत करायला जर आपण थांबलो, तर त्यांना एक वेगळाच आनंद देऊ शकतो आणि ती सुरुवात ते म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया कळवा. कारण की वेळेचं बंधन आहे. ते आपण व्यवस्थित समारोप केलं तर ठीक राहील. अचानक कट झालं तर ते असं नको. येस, येस, सर. सर शेवटी ॲग्री टुरिझम हे जे संकल्पना आहे, ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेला ह्याच्या पुढचं काय असं स्टेज असेल? अनेक लोक ॲग्री टुरिझम करतात. म्हणजे वेगळेपण कशा पद्धतीने त्यांनी आपल्या परिसरातला अभ्यास करून, आजूबाजूच्या पर्यटनाची स्थळं या सगळ्यांचा विचार करून कमी बजेटमध्ये एक स्वतःची वेगळी आयडेंटिटी यूएसपी कसं काही ओळखून ॲग्री टुरिझमची सुरुवात करू शकतो बेसिक. कारण खूप लोकांना असा प्रश्न पडतोय की आमच्याकडे बजेट जसं मी नाहीये. तुम्हाला म्हटलं, की 2 कृषी हां, हां. पर्यटन केंद्र जे आहेत. येस, येस. बोला सर. जसं मी तुम्हाला म्हटलं, की 2 कृषी पर्यटन केंद्र कधीही एक असू शकत नाहीत. जशी 2 ताजमहालची हॉटेल किंवा 2 McDonald's किंवा 2 KFC किंवा 2 पिझ्झा हट तुम्ही तिकडे गेल्यावरती ती तुम्हाला एक्झॅक्टली सेम टू सेम दिसणार. त्याच्यामध्ये काही फरक नाही. ते टेबलाच्या रंगापासून, भिंतींच्या रंगापासून असणारे टॉयलेट सगळं सेम असतात. तशी 2 कृषी पर्यटन केंद्र जरी मला जरी तयार करायची म्हणली, मला स्वतःला,
जर का अशीच 3 दिशाची नदी असण्यासारखी जागा जरी तुम्हाला दिली, तर मी एक्झॅक्टली तशी कृषी पर्यटनाची जागा तयार करू शकणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कृषी पर्यटन केंद्राला जसं आपल्या डोळ्यांचं एक आपल्या हाताचे ठसे असतात, ते 2 हातांचे ठसे 2 माणसांचे सेम असू शकत नाही. तशी 2 कृषी पर्यटन केंद्र सेम असू शकत नाही. कृषी पर्यटन केंद्राचं एक प्रकारे सिमिलॅरिटी करण्यासाठी पूर्वी एक राजस्थानी चोखीदाणी म्हणून एक असायचं, कदाचित तुम्हाला सगळ्यांना कधी तुम्ही ऐकलं असेल तर. पुणे बिण्या बरोबर. साईडला आणि मुंबईच्या साईडला पण चोखीदाणी म्हणून एक असायचं. ते कृषी पर्यटन केंद्र नव्हतं, ते एक रेस्टॉरंट होतं. पण कृषी पर्यटन केंद्रामध्ये त्यांनी तसं वातावरण निर्माण केलेलं होतं. तसं नाही मी म्हणत आहे. आपल्याला वातावरण नाही निर्माण करायचंय. आपल्याला जे आहे तेच व्यवस्थित दाखवायचंय. आपल्याला वातावरण कोणचंही तयार नाही करायचंय. आपण जर का कुडाच्या घरात राहतोय, तर कुडाच्याच घरात राहतोय आपण. आणि तेच त्यांना दाखवायचंय. फक्त ते व्यवस्थित आहे घर, कुठेही घाणेरडा कचरा टाकलेला नाहीये. येणाऱ्या माणसांची सेफ्टीची व्यवस्था आहे. त्यांना सतत चांगली टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे, एवढंच आपल्याला नीट बघायचंय. बाकी पुढचं जे आहे ते आपली संस्कृती आणि आपल्याकडे असणारे जे वेगळेपण आहे ते त्यांनीच बोलायला पाहिजे. सो 2 कृषी पर्यटन केंद्र सेम असू शकत नाही. प्रत्येक कृषी केंद्र हे युनिकच असतं आणि युनिकच असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला फंडची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या रुपयाची गरज नाही. आणि हे मी कधीही सांगू शकतो. अगदी जो जीव द्यायला निघालेला शेतकरी आहे, तो सुद्धा कृषी पर्यटन करू शकतो. त्याला योग्य प्लॅटफॉर्म आणि योग्य माहितीची गरज आहे. योग्य माहितीची. अगदी ₹0 मे बी तो सुरुवात करू शकतो. माझं राहतं घर आहे. कृषी पर्यटन कोणी करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. कृषी पर्यटन हे मी परत म्हणतो की शहरामध्ये मी राहतो. 5 एकर जमीन आहे पडीक. त्या पडीक जमिनीत मला करायचंय. तर त्याने कृषी पर्यटन नाही करायला पाहिजे. कृषी पर्यटन हे कोणी करायला पाहिजे, जो स्वतः हा शेतकरी आहे. तो त्याच्या फळत्या फुलत्या शेतावरती राहूनच जो निवास न्याहारीची आणि शिक्षणाची व्यवस्था करतोय, तो कृषी पर्यटन करतोय. त्याने कृषी पर्यटन केंद्र करणं गरजेचं आहे. कोणतरी शहरात राहतोय, बँकेत नोकरी करतोय, माझी 5 एकर आजोबाची जमीन होती, ती मला आता करायची म्हणून त्यांनी कृषी पर्यटन नाही. त्याच्यासाठी नाही मी म्हणत आहे. मी म्हणतोय की ज्यांना कृषी पर्यटन करायचंय तो शेतकरी असायला पाहिजे. तो शेतकऱ्यांनी आणि जर का अशा लोकांना कृषी पर्यटन करायचं, प्रथम त्यांनी ती स्वतःची नोकरी-बिकरी काय जे काय आहे, ती लाईफ डिसिजन घेऊन तिकडे जायला सुरुवात करायला पाहिजे. तिकडे जाऊन, तिकडे राहून, तिकडे शेतीचे ज्ञान घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. आणि मग त्यांनी तिकडे कृषी पर्यटन तो जेव्हा सेटल होईल शेतीमध्ये 4-5 वर्षांनी, त्याच्यानंतर त्यांनी कृषी पर्यटन करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि तो जो कोणतरी मॅनेजर ठेवला आणि मॅनेजर तिकडे सांभाळतोय आणि मी इकडे मुंबईलाच काम करतोय, त्यांनी सुद्धा नाही कृषी पर्यटन करावं. तो स्वतः तिकडे जो मालक आहे त्यांनी त्या शेतावरती राहायला पाहिजे. तो स्वतः मालक जर का तिकडे राहिलेला राहणारा नसेल, तर मग त्या कृषी पर्यटन केंद्राला मॅनेजर आहे, मॅनेजर बघतोय आणि हमारे सेठ मुंबई में रहते हैं, याला काही अर्थ नाही. स्वतः माणूस त्याची बायको, त्याच्या मुलांना घेऊन तिकडे राहायला पाहिजे. त्यांनी त्या शेतीमध्ये इन्व्हॉल्व पाहिजे. आणि अशा लोकांना त्यांचं घर असतं ना स्वतःचं राहणारं, ते स्वतःच्या राहणारे एक रूम किचन जरी असलं, तर अर्ध्या रूम मध्ये तो राहतोय, मध्ये पडदा टाकून दुसरे येणारे पर्यटक राहतायत. अशी लोक राहू शकतात ना, सुरुवात करू शकतात. त्याच्यामधनं मिळणारे ₹200, ₹500, ₹1000 त्यांनी सुरुवात करावी. त्याच्यामुळे त्याचे जे बेसिक्स आहेत कृषी पर्यटनाचे, हे त्याच्या डोक्यामध्ये उलगडत जातील. जर का माझ्या ह्याला जर का वॉटर बॉडी कनेक्टेड नाहीये, मला जर का नदी कनेक्टेड नाही किंवा धरण कनेक्टेड नाहीये, तर मी उगाच स्विमिंग पूलमध्ये पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाहीये. किंवा ते नाही करायला पाहिजेत. कारण की तुमची जी जागा आहे ती ऍग्रिकल्चरल लँड आहे. त्याचा तुम्ही शेतीसाठी वापर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल बांधून तुम्ही जर का ते केलं, तर त्याचं चुकीचं आहे की तुम्ही जर का तलाव आहे तुमचा उदाहरणार्थ एखादा, तो माशासाठी तयार केलेला आहे. आपल्याकडे सगुणा बागेमध्ये माशासाठी तलाव केलेला, त्याच्यावरती आपण पहिले घर बांधलं कृषी पर्यटनासाठी. कारण की त्या माशाच्या तलावामधनं मिळणारं जे उत्पादन आहे त्याच्या दुप्पट उत्पादन करण्यासाठी म्हणून ते एक आयडिया म्हणून सुरुवात केली होती. सो ती सक्सेसफुली चालली. पण स्विमिंग पूल नाही बांधत सुटलो. तशाही प्रकारे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाणीची तेवढं पाऊस पडत नाही किंवा काही नाही. तर अशा वेळेला लोकांनी येस. जे आपल्याकडे जो निसर्ग आहे, जे तुमच्याकडे वाळवंट आहे तर वाळवंट दाखवा. तुमच्याकडे जंगल आहे तर जंगल दाखवा. तुमच्याकडे ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भाग दाखवा. तुमच्याकडे काय आंबे आहेत तर आंबे दाखवा. पालक आहे तर पालक दाखवा. अशा प्रकारे कृषी पर्यटन सुरुवात करायला पाहिजे. येस सर, तुम्ही म्हटल्यासारखं की आपल्याकडे जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या गोष्टींचा विचार करून आलेल्या पर्यटकांना दाखवणं आणि आपण आज
कृषी पर्यटनातलं भविष्य याबद्दल जे विचार करत होतात. कृषी पर्यटनामध्ये येणाऱ्यांना एकच मला वाटतं की सूचना सरळ तुम्ही देऊ शकता की स्वतःची फॅमिली या ऍग्री टुरिझम बिझनेस मध्ये जर इन्व्हॉल्व्ह होऊन जर ऍग्री टुरिझम केला तर नक्कीच तुमचं एक वेगळेपण आणि पर्यटकांना अनुभव देऊ शकता. येस, काही प्रश्न तर नाहीयेत. सर आणखी तुम्हाला काय सांगायचं आहे का आपण समरअप करूया? चंदन सर, शेवटचं काय सांगायचं आहे भविष्याचा विचार करून? मला असं वाटतं मला काही प्रश्न विचारायचे असतील तर डायरेक्टली सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. येस येस. हा, ज्याला प्रश्न विचारायचा असेल त्यांनी अनम्यूट करून स्वतःला प्रश्न विचारा. कमेंट मध्ये बघतो मी कोणाचे काय प्रश्न असतील. येस, मी मनीषा उगले यांना विनंती करतो की आपण मला वाटतं प्रश्न येस 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 बरोबर. येस, मनीषा यांना विनंती करतो की आपण समारोप करावा. आजचा आपला कृषी पर्यटन परिसंवादातील दुसऱ्या दिवसामध्ये भारतातील कृषी पर्यटनाचे भविष्य काय आहे याबद्दल याविषयी चंदन भरसावळे सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपलं सर्व उपस्थितांचे देखील आभार. धन्यवाद. 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 पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आमचा हाच प्रयत्न आहे ऍग्री टुरिझम विषयाच्या माध्यमातून की कृषी आणि पर्यटनाला घेऊन शेतकऱ्यांमध्ये, शहरातल्या पर्यटकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची गरज, पर्यटकांची गरज ओळखून आम्ही त्यांची काही मदत करता येईल अशा पद्धतीने ऍग्री टुरिझम विश्व काम करत आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सहभागी झालात आणि चंदन सर विशेष तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद.